कशा आहात तुम्ही सर्वजण? मी अपेक्षा करते मस्त आणि मजेत असाल. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की मी माझं नाईट रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सायंकाळ झाली की सगळ्यांची वेगळीच धावपळ सुरू होते. तर माझी सुरुवात होते झाडू मारण्यापासून. दिवसभर आपण घर किती नीटनेटकं जरी ठेवलं असलं तरी सायंकाळी एकदा घर नीट आवरल्याशिवाय आपल्याला काही चैन पडत नाही. सर्वात आधी मी पूर्ण घर झाडून घेते. त्यानंतर वाळवलेले कपडे घड्या करायला घेते, कारण कपडे तसेच ठेवलेल्या घरात खूप पसारा वाटतो. मस्त टीव्हीवर गाणे लावते आणि ऐकता ऐकता छान कपड्यांच्या घड्या करते आणि त्याच्या जाग्यावरती ठेवून देते. मी सर्व काम हे गाणे ऐकत ऐकतच करत असते. कधी काम होतं काही समजत पण नाही. काही जणांना वाटतं घरात 2 तर माणसं आहेत मग काय काम असणार आहे, पण घरात 2 माणसं असो किंवा मग ते 10, काम तर सर्वच असणार आहेत. मग काय, जेवढे जास्त घरात लोक असतील तेवढं चांगलं असतं, कारण सगळे कामे वाटून घेतात आणि ते लवकर होतात. एका माणसावरती जास्त लोड पण आता वेळ झाली सायंकाळची. देवापाशी दिवाबत्ती करण्याची. देवापाशी दिवा आणि धूप लावली की मनाला थोडं प्रसन्न वाटतं आणि आपण पुढचं काम अगदी आनंदाने करतो. मी हॉलमध्ये सुद्धा धूप लावते. आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे चना मसाला आणि पोळ्या. तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे. मी रात्रीच हरभरा भिजत टाकला होता. सकाळी खूप गडबड होती म्हणून म्हटलं आता करूयात. आता त्याला कुकरमध्ये टाकून थोडंसं मीठ आणि पाणी टाकून 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेते. ते शिजेपर्यंत मी कणिक मळायला घेते, म्हणजे कसं भाजी करेपर्यंत कणिक छान भिजते आणि त्यामुळे पोळ्या पण छान येतात. अशा प्रकारे हरभरा छान शिजून घ्यायचा आहे. तर चना मसाल्यासाठी आपल्याला इथं एक टोमॅटो, 2-3 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे आणि 2 कांदे एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तेल गरम करून त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि तो छान तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्यात आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. माझ्या लक्षात नाही म्हणून मी नंतर टाकलं. हे मिक्सरमधून बारीक केलेलं आपल्याला पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, गरम मसाला, माझ्याकडे छोला मसाला होता मी ते टाकला आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं. बघू शकतात खूप छान ग्रेव्ही झाली आणि शिजवून घेतलेलं चना त्यात टाकून द्यायचा आणि थोडंसं हलवून घ्यायचं आणि थोडं 5 ते 10 मिनटासाठी एकदम स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर भरपूर टाकायची. तर मस्त इथं आपला चना मसाला बनवून तयार आहे. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. कणिक इथं छान भिजली आहे. तुम्ही पण 10 ते 15 मिनटासाठी भिजवून ठेवत जा. मग बघा कशा मऊ आणि लुसलुशीत आपल्या पोळ्या येतात. तर मस्त आता मी इथं गरम पोळ्या करायला घेते आणि ते पण तेवढ्यात ऑफिसवरून आलेत, मग लगेच जेवण करता येते म्हणून छान इथं मी पोळ्या करून घेते आणि लगेच त्यांच्यासाठी मी ताट वाढून दिला आहे. मी थोड्या वेळाने जेवणार आहे. आत्ताच आमचं जेवण करून झालं आहे. आता मी लगेच किचन ओटा आवरायला घेते आणि भांडी घासायला घेते, म्हणजे कसं सकाळी उठलं की ही कामे बघून आळस येत नाही. मी ही कामे रात्रीच करत असते. कसं ना, सकाळी यांना खूप लवकरच ऑफिसला जावं लागतं, त्यामुळे मग सकाळी माझ्याकडे अजिबात वेळ नसतो हे कामे करायला. उठलं की अगोदर यांच्यासाठी टिफिन बनवावं लागतो, कारण रात्रीच किचन हे आवरलं असलं की सकाळी कसं कामाचा ताण येत नाही आणि सगळी कामे पटापट होतात. छान मी आता किचन ओटा पुसून घेतला आहे. लगेच भांडे पण घासून घेतले. आता सिंक छान घासून घेत सगळी काम तर झाली. आता थोडा वेळ स्वतःसाठी. दिवसभर किती थकवा आला असेल ना, रात्री केसांची मालिश केली ना खूप रिलॅक्स वाटतं. तर मी हे रोजमेरी वॉटर वापरते केसांसाठी. हल्ली केस खूप गळतात. फक्त हे केसांना स्प्रे करायचं आणि थोडीशी मसाज करायची आणि नंतर मी वेणी घालते झोपताना रोज. त्यानंतर चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावते. तिकडे थंडी खूप आहे त्यामुळे स्किन खूप ड्राय पडते. छान सगळीकडे मॉइश्चरायझर लावते आणि थोड्या हलक्या हाताने मसाज करून घेते. त्यानंतर लिप बाम लावून घेते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग, गुड नाईट.